हाँ से हॅलो गाईज, आपण चाललोय आता जेजुरीला. हे बघा ऑन द रोड आहेत. यस. तू कॅमेरा कशाला फिरवताय? ऑन द रोड ना. ऑन द वे ऑन द वे ऑन द वे ऑन द रोड काय? तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे का नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज आम्ही चाललोय जेजुरीला. बाकी आमच्या गाड्या आहेत मागे, काही बसेस भरून आल्यात, काही गाड्या भरून आल्यात आहेत. आम्ही जरा पुढे निघालेलो आहे. हे बघा, आता आम्ही पोचलोय इथे, रूम घेतलाय. आणि बाकी आमचे बसेस, अर्धी पब्लिक बसेस, 2 बसेस पुढे गेले. आणि आता आम्ही पहिले चाललो आता गडावर. फटाफट पहिले गडावर जाणे का, तिकडे जाऊन गोंधळ घालायचं आणि मग खाली यायचं. सो बघू आता काय. हा बघा वैतागलेला प्राणी. हा बघा, या गडावर जायचा, नवीन गड. दिस इज नवीन गड. चाललोय चालत चालत, जायचं कुठे ते पण नाही माहिती. हाच आहे, हा हीच तर पार्किंग आहे पुढे जाऊन. लेट्स गिव. सॉरी गाईज, आम्ही टायगर पॉइंटला चाललेलो. याला घे, चल ना. आता चला गडावर. काय बोलू, बघू आता कसं वरती जाऊन पूर्ण फॅमिली भेटेल. बघू कसं वाटतंय. मजा तर येणार आहे. आणि इथे थंडी एवढी मजबूत आहे. आत्ताशी वाजले 6 आणि ऑलमोस्ट इथं 17 डिग्री आहे. त्यामुळे रात्री 15च्या 14च्या खाली जायला मजा आहे, मजा आहे, मजा येणार आहे. ये आणि उद्या सकाळी अजून मजा आहे. अजून मजा आहे. आज मी तुम्हाला घेऊन आलोय महाराष्ट्र अशा ठिकाणी जिथे मी माझ्या कुटुंबासोबत नाही, तर आज आमचा पूर्ण खानदान एकत्र जेजुरीला आले. आणि विशेष म्हणजे आम्ही आमच्या देवारातले देव सुद्धा सोबत घेऊन आलोय. खंडोबारायाच्या दर्शनाला घराचे देव घेऊन येण्याची ही आमची परंपरा आहे. जिथे गेल्यावर सगळं काही सोन्यासारखं पिवळं धमक दिसतं, हे आहे सोन्याची जेजुरी. आणि आज आपण दर्शन घेणार आहोत महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबारायाचं. तर चला माझ्यासोबत या भक्तीच्या आणि भंडाराच्या प्रवासात. जेजुरी हा किल्ला 17व्या दशकात बांधलं गेलं होतं. त्याच्यामध्ये सर्वात मोठं योगदान आहे अहिल्यादेवी होलकर यांचं. हे मंदिर केवळ श्रद्धेचं ठिकाण नाही, तर मराठी शाहीही जपतो. खंडोबा म्हणजे साक्षात महादेवाचं अवतार. मणी आणि मल्ल्या या 2 दैत्यांचा संहार करण्यासाठी प्रभू शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेतला. या गडावर खंडोबा आपल्या माळच्या देवीसोबत विराजमान आहेत. म्हणून आपण श्रद्धेने म्हणतो, येलकोट येलकोट जय मल्हार, सदानंदाचा येलकोट. जेजुरी म्हटलं की डोळ्यासमोर येतं फक्त पिवळा रंग. हा भंडारा म्हणजेच हळद. भंडारा या सोन्याचं प्रतीक मानलं जातं. जेव्हा भाविक आकाशात भंडारा उधळतात, तेव्हा संपूर्ण परिसर सोन्यासारखं उजळून निघतो. म्हणून याला म्हणतात सोन्याची जेजुरी. आता कुठे चाललोय आपण? बोल ना, आता बोल ना. मंदिरात चाललोय. कसं हा, मंदिरात चाललोय अभिषेक करायला. हो, एक्झिट वरून कुठून घुसतो? दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही करणार आहे अभिषेक. सगळी पब्लिकडे जमलेली आहे. जय मल्हार. जय गुरु. महाराज की जय. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. सगळ्यांनी 2 हात जोडा. सगळ्यांचं एकच आडनाव ना? काय आडनाव? उद्धार. सगळ्यांनी म्हणा, हे खंडेराया, हे खंडेराया, आम्ही सर्व परिवार, आम्ही सर्व परिवार, उद्धार परिवार, उद्धार परिवार, जेजुरी गडावर जेजुरी गडावर आनंदाने आनंदाने चाललेली सेवा, पाणी का पाणी, चाललेली सेवा, चाललेली सेवा, अभिषेक, अभिषेक, गणी भंडारा, गणी भंडारा, गणी आरती, गणी आरती, देव भेट, नैवेद्य, अन्नदान, आनंदाने मान्य करा. हात लावा सगळ्यांनी, सगळ्यांनी हात लावा. बोला सदानंद. जय मल्हार. हर हर महादेव.
राजेश जरा नोकरी का व्यवसाय किट्टू कुठे गेला किट्टू? येळकोट येळकोट जय मल्हार अगड धूम नगारा सोन्याची जेजुरी देवाले जेजुरा निळा घोडा पावमेत हे आता आमचे देव पूर्ण खानदानाचे हे पूर्ण अभिषेक सगळं झालेला आहे. आता पब्लिक गेली नाचायला गेली आणि आता गोंधळ होईल. खाली गेला की हॉलमध्ये गोंधळ आहे. कुठल्या जागा हो का सदानंदाचा एक असा हात करा सोडू नका सदानंदाचा आता आम्ही आलोय तिथून. गोंधळ बिंदळ सगळा झाला आणि बघा पान घेतलं तिथून. जो पानवाला होता. आता झोपू आणि जर सकाळी उठून जायचं आहे पुढच्या वाटेला. उद्या काय करणार आहे ते उद्या बघा ना. आज काय एवढी घाई आहे. हे बघा, सगळी पब्लिक आलेली आहे. बाकीची पब्लिक वरते सुधरा. गुड मॉर्निंग गाईज. दिस इज द नेक्स्ट डे आणि आता आम्ही हे बघा सगळी पोरं सगळी निघालत. जायचं आहे महागणपती मोरेश्वरला आणि बाकीची एक गाडी आमची पुढे गेली. झालं आम्ही गुरेश्वर मंदिर जवळ दर्शनाला चाललं. बाकीची सगळी पब्लिक गेली पुढे. आम्ही सीएनजी भरत होतो त्यामुळे आम्हाला जरा लेट झालं. बघ कसली लाईन आहे. अख्खा चक्कर मारून आलोय. गणपती बाप्पाची मागची साईड. अष्टविनायकचे 8 गणपती. पहिला मोरेश्वर सिद्धिविनायक, त्यानंतर मग आला वल्लाडेश्वर, मग आपला वर्धविनायक महाडचा, चिंतामणी गिरिजात्मक विघ्नहर ओझरचा आणि महागणपती रांजणगावचा. कोणाला करायचं असेल तर नक्की करा. आम्ही पण करणार आहे लवकरच. प्लॅन सेट करून बसलाय कधी जायचंय कसं जायचं. आता आमचं दर्शन झालेलं आहे. चांगलं दर्शन बट गर्दी खूप होती. बघा अजून पण गर्दी आहे. आता चाललोय परत आपला जेजुरीला. सगळ्यांचं जेवण झालेलं आहे. आता सगळे फटाफट सगळ्यांचं आमचं जेवण झालेलं आहे. आता फटाफट आम्ही निघतोय पुढे छोटी तिरुपतीला जायला. किती वाजले आता ऑलमोस्ट 1:25 झाल्यात आणि आय थिंक 1 तास लागेल आम्हाला छोट्या तिरुपतीला जायला. आणि मग तिथून थेट पुढे काय करायचं आय डोंट नो, पण मोस्ट प्रोबेबली घरी जाणार आहे.
आता आम्ही पोहोचलोय छोट्या तिरुपतीला. छोट्या तिरुपती म्हणजे जो पुण्याजवळचा जो तिरुपती मंदिर आहे, ज्याची मूर्ती हुबहू जो आंध्र प्रदेशचा तिरुपती आहे सेम तशीच आहे. तशीच आहे. तिरुपतीला आल्यासारखंच वाटेल. जर कोणी जेजुरीला या पुण्याजवळ कोण आला असेल तर तुम्ही या तिरुपतीला येऊ शकता. छोटा तिरुपती. फोटो काढायला बसले त्याला पण जायला लागेल. लेट्स गिव दर्शन झालेलं आहे तिकडे. फोन तर अलाउड नाही, तर परत मी फोन ठेवायला गेलो होतो खास. हे बघा आणि खाण्यापिणं चालू आहे आता. सगळं आंबा काय खाताय. खाऊ खाऊ खाऊ. आता माझी जयंती होती. मम्मी गोळा आता गोळा खायचा आणि घरी. ठीक आहे? तर चलो बाय करो. बाय. दाखव ना. गोळा खाले. चलो बाय 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 बाय. बाय 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 बाय. ब्लॉग में भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. लाईक करा, सबस्क्राईब करा.